जय जिजाऊ। आज मी शिवत आहे तोरण। ह्या तोरणसाठी मी आता इथे 39 इंच लांबीची बॉर्डर घेतलेली आहे आणि 5 इंच ह्याची उंची आहे। त्यानंतर सेम बॉर्डरचे मी 5 बाय 5 चे 3 तुकडे घेतलेले आहेत, हे डिझाइन बनवण्यासाठी। ह्या तीनही तुकड्यांना मी चारी बाजूने फोल्ड करणार आहे आणि आपली लटकन सारखी एक डिझाइन तयार करत आहे। तुम्ही तुमच्या दरवाजाचे माप घेऊन त्याप्रमाणे तोरण 38 इंच किंवा 39 इंच असे करू शकता। जे दरवाजाचे माप असेल त्यामध्ये अर्धा इंच वाढवून घ्या, कारण ज्या दोन्ही साइड आहेत त्या फोल्ड होतात, त्यामुळे अर्धा 1 इंच कमी पडू शकतो। आता ह्या चौकोनी तुकड्याला अशा प्रकारे मधोमध दोन्ही बाजूने फोल्ड करायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता आपण जशी लटकन बनवतो तसंच हे आता तयार झालेलं आहे। तर ह्याला मी वरून एक शिलाई आणि उभी एक शिलाई करून घेणार आहे। आता ही डिझाइन मी ह्या पट्टीवर लावणार आहे। त्यासाठी पहिल्यांदा या पट्टीचा मी मध्य काढत आहे। मध्याची मार्किंग झाल्यावर, सेंटरची मार्किंग झाल्यानंतर जे दोन भाग उरतात त्यांचा सुद्धा पुन्हा एकदा एक मध्य सेंटर काढायचा आहे। सखींनो, खूप सोप्या पद्धतीने इथे मी हे तोरण सांगितलेले आहे। तुम्ही नक्की बनवा आणि तुमच्या दरवाजाची शोभा वाढवा। घरच्या घरी असे तोरण बनवून तुम्ही ते विकू सुद्धा शकता। कमी वेळेत कमी खर्चात बनणारे असे हे तोरण आहे। इथे मी साडीची बॉर्डर घेतलेली आहे। तर साडीच्या बॉर्डरमध्ये वरच्या बाजूचा जो हा भाग आहे त्याला व्यवस्थित फिनिशिंग आहे आणि जो आता खालच्या बाजूचा भाग आहे त्याला फिनिशिंग नाही आहे। तर तिथे मी अशा प्रकारे जी मार्किंग केली होती, ही जी आपली डिझाइन आहे ती जोडून घेणार आहे। सुलटवर सुलट ठेवायचं आहे, म्हणजे डिझाइनची उलट बाजू अशी वर आली पाहिजे। तर 3 मार्किंग इथे आपण केलेल्या आहेत। या तीनही मार्किंगवर मी अशा प्रकारे ही डिझाइन आता लावून घेतली आहे। तीनही मार्किंगवर डिझाइन लावल्यानंतर ह्या ज्या साईडच्या 2 बाजू आहेत त्या थोड्या मला अशा मोकळ्या वाटल्या, म्हणून मी आणखीन 2 डिझाइन इथे तयार केल्यात आणि त्या इथे कडेने 1 इंचाचं अंतर सोडून लावून घेतल्या। त्यानंतर आता इथे आपण ही घंटी लावणार आहोत। तर त्याच्यासाठी मी ही लेस घेतलेली आहे 4 इंचाची। ही जी लेस जी आहे मी बंडलच आणलं होतं 100 रुपयाचं आणि ते बरेच माझ्या शिवणकामामध्ये उपयोगी आलेलं आहे। तर असे 4 मी तुकडे घेतलेले आहेत लेसचे, त्यामध्ये ही घंटा ओवून घेतलेली आहे आणि आता जी नक्षी आपण बनवली आहे त्याच्याबरोबर मध्यभागी ह्या सर्व घंटा अशा प्रकारे जोडून घ्यायच्या आहेत। घंटा अशा प्रकारे काठावर जोडून घेण्याआधी त्यांना आपल्याला दोन्ही बाजू ज्या आहेत त्या पहिल्या एकत्र जोडायच्या, त्यानंतर त्याला ह्या कपड्यावर फिक्स करायच्या आहेत, शिवायच्या आहेत। सखींनो, आपलं तोरण तर आता ऑलमोस्ट रेडी झालेलं आहे। आता फक्त फिनिशिंगचा पार्ट बाकी आहे। तर तुम्हाला हे तोरण कसं वाटलं नक्की कळवा कमेंटमध्ये। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि हो, सबस्क्राईबसुद्धा करा। आता ह्या कपड्याचा मध्य काढून घेऊन त्यावर मी ह्या घंटा ज्या आहेत त्या सर्व लावून घेणार आहे। सखींनो, अशा प्रकारे तोरण बनवून तुम्ही विकू शकता। त्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला कॉस्टिंग काढायची आहे, म्हणजे काय मटेरियल लागतं आहे, त्याची तुम्हाला किती कॉस्ट पडते आहे। तुम्ही होलसेल किंवा ऑनलाईनसुद्धा चेक करू शकता। त्यानंतर मार्केटमध्ये जे तोरण अवेलेबल आहे त्यांची प्राईस काय सुरू होते हे सर्व चेक करायचे, म्हणजे आपल्या मटेरियलची साधारण किंमत काढायची। त्यानंतर आपल्याला मेहनत किती लागली आणि अशा प्रकारचे मार्केटमध्ये तोरण अवेलेबल आहे त्याची प्राईस काय, हे सर्व कंपेअर करून तुम्हाला तुमच्या तोरणाची प्राईस ठरवायची आहे। साधारण एक लेसच्या बंडलमध्ये 6 मीटरपर्यंत लेस असते
म्हणजे जर आपण 2 मीटर एका तोरणासाठी पकडलं तर 3 तोरण तुमचे होतात. त्यानंतर ह्या घंटा वगैरे ज्या आहेत त्या डझन एक 70 रुपये 90 रुपये, लेस 100 रुपयाची, जे साधारण 500 रुपयामध्ये तुमचे 3 तोरण तयार होतात. पट्टीसाठी लागणारी ब्रॉड लेस साधारण 300 ते 350 रुपयाचा बंडल येतो. तुमच्याकडे काय प्राईज आहे तुम्ही चेक करा. तोरणाची एक पट्टी आपली तयार झालेली आहे. आता फिनिशिंग पार्ट बाकी आहे, तर त्यासाठी सेम मापाची दुसरी पट्टी मी घेतलेली आहे आणि ह्या पट्टीला आपल्याला उलट ठेवायचं आहे आणि उलट ठेवून ह्याला खालच्या बाजूने पहिल्यांदा शिलाई करून घ्यायचं आहे. म्हणजे दोन्ही पट्ट्या आपल्याला एकत्र जोडायच्या आहेत. त्यानंतर ही जोडलेली पट्टी जी आहे ही उलट करून घ्यायची आहे. म्हणजे मेन पट्टीच्या पाठच्या बाजूला आपल्याला तिला ठेवून जोडायची आहे. त्यासाठी पहिल्यांदा आपण दाब शिलाई करून घेणार. दाब शिलाई झाल्यानंतर पट्टीच्या तोरणाच्या ज्या दोनही साईड आहेत त्याला फोल्ड करून घ्यायचं आहे. तर इथे आता आपली पट्टी फोल्ड करून झालेली आहे दोन्ही साईडने. फक्त आता वरची बाजू बाकी आहे. तर वरच्या बाजूला तोरण खिळ्यामध्ये अडकवण्यासाठी आपल्याला 2 हुक तयार करायचे आहेत आणि वरची बाजूसुद्धा आपल्याला शिवून घ्यायची आहे. बाजारामध्ये सुंदर सुंदर लेस मिळतात. समजा तुम्हाला 5 इंच ब्रॉडनेसची लेस नाही मिळाली तर 2 लेस एकत्र करून तुम्ही अशा प्रकारे छान असे सुंदर तोरण बनवू शकता. त्या सणासुदीला नक्की स्वतःच्या हातचे तोरण बनवून दरवाजाला लावा. तोरणाचे हुक बनवण्यासाठी सेम मी ती लेस घेतलेली आहे 3 इंच लांबीची. तिला फोल्ड करून अशा प्रकारे 2 पट्ट्यांच्या मध्ये ठेवून कडेने मी त्यांना जोडून घेतलेला आहे. सखींनो, इथे आपले असे छानसे तोरण तयार झालेले आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट जरूर करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.